सॉरी बरं का मित्रांनो, काय झालं मला काल कंटेंटच टाकता आलं नाही आणि कळालं पण नाही. मी कंटेंट टाकायचं होतं मला, असं नाही की मी असंच सोडणार होतो, पण ती कंटेंट टाकतानाच व्हिडिओ अपलोड झाला. ती कसं काय अचानक झालं, मला ती कंटेंटचं ऑप्शनच भेटलं नाही. आणि त्याच्यामुळं ती व्हिडिओ व्ह्यूज नाही म्हणा, सबस्क्राईब कायच नाही म्हणा, त्याला एकच व्ह्यूज आली. आणि दुसरं बाकीच काय नाही. इथं आम्ही आता व्हिडिओ काढत होतो, इथं एका बाईनं मला सरळ माझी लाज शरम अक्कल समजच काढली आहे. म्हणायला लागली मला तुमचं पटत नाही, असंच करता तसंच करता, बया कसं करतं हे असं तसं का म्हणायला लागले. मी काय म्हणलं त्यांना, तुम्हाला काय अडचण जर असेल तर सांगा ना. तुम्ही सरळ जर व्हिडिओ यायचं नसेल तर तुम्ही सांगा, माझ्याजवळ येऊ नका. मी कशाला जाणार त्यांच्याजवळ व्हिडिओ काढाय, असं म्हणलं. ती बाई वरील नाही तितकं बोलायला लागलं. अरे देवा, म्हणलं काय चूक झाली. मी व्हिडिओ काढत होतो बायांचं, त्यातनं 5-6 जणी त्यांनी सांगितलं, पण एका बाईनं म्हणलं तू काय काढू नको आमचा व्हिडिओ, आमचे नवरे काय म्हणते. अहो, नवऱ्याचा विचार करून काय आहे, मी काय तुमचं काय असं तसं काय वाईट भावनेनं काढायला का त्यांचा व्हिडिओ? नाहीच ना. त्यांना कळायला पाहिजे तेवढं. जर बेफाम बोलली, जेवण करत करत उठून आलो मी, जेवलं सुद्धा नाही. काय करावं आता म्हणलं. ते आज तर कालचं ते झालं, ती झालं, चूक झाली माझ्याकडे, ते कंटेंट पडलं नाही, त्याच्यामुळं कंटेंट टाकता आलं नाही. आणि जर तुम्हाला जरी येत असेल तरी मला ते कृपया करून मदत करावी. तेवढं ते कंटेंट कसं टाकायचं व्हिडिओला, ते आपल्या शॉर्टला टाकता यायलंय मला, पण व्हिडिओला टाकता यायला गेलं, तेवढंच जमा नाही गेलं. बाकी समजा आहे. आणि ते मराठीत जोडाक्षर मात्र टाकू नका. मराठीत सरळ सरळ एक 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 अक्षरानं टाका, म्हणजे ओळखू येतं आहे मला की कसं ते कंटेंट टाकायचं ते. किंवा तुम्हाला मी आता लय अवघड झालं हा. मला एवढं टेन्शन आलं आहे की आता चालू तर करायला केलं आणि मला ती जमा नाही गेलं का. आणि तुम्ही कालच्या आय डीमध्ये जाऊन बघा, तुम्ही कंटेंटच टाकला नाही मी. मला हुकलं ती कंटेंट टाकायला, त्याच्यामुळं जर थोडी अडचण आली हा. असं बाकीचं काहीच नाही, मला तेवढंच जमा नाही गेलं. मी लई प्रयत्न केलं ती कंटेंट टाकावं म्हणून, कंटेंटच टाकणार नाही. कुत्रं ती डबा सोडून याला ती टाकायचं होती तिथं जरा मोठं आलं तर लक्षात, पण ती अपलोडच म्हणान झालं. आता ही व्हिडिओ जरी टाकायचं म्हणलं का, तरी मला कंटेंट टाकताच यायला गेलं, कंटेंटचं ऑप्शनच कळायला गेलं. त्याच्यामुळे थोडी अडचण आली आम्हाला. तेवढं मला मदत करा तुम्ही. लय मोठी कहाणी आहे दोस्तानो माझी, तुम्हाला काहीच माहीत नाही. माझ्या ताईनो, तुम्हाला काही सुद्धा माहीत नाही. आणि तुम्हाला जर माहिती करायचं असेल, मी दमादमान समधी माझी कहाणी सांगेल, स्टोरी सांगेल, असं काय ठेवणार नाही माझ्या मनात. लय मोठ्या. आणि मेन मुद्दा म्हणजे आपण आलाव, ही मी जी दाखवतो ही टमाटे ही ती काय आपलं रान नाही आहे. मी इथं गडी म्हणून कामाला आहे. आणि काही अडचणीमुळं इथं येऊन राहिलेला आहे आपण. आणि करून खातोय, मागून नाही खात, कुणा पुढं वाकत नाही. या मला घाला, मला भूक लागली आहे, मला जेवण द्या म्हणून. आणि त्या बाईनं सरळ असं म्हणलं की तू व्हिडिओ काढत जाऊ नको. म्हणलं तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला व्हिडिओमध्ये यायचं नसेल तर येऊ नकोत आहे. आणि मी इथं कसं आहे, समजा वयस्कर असल्यामुळं मी त्यांना आज्या आज्या म्हणतो. तेवढी एक 30-32 वर्ष म्हणलं तरी आपल्यापेक्षा आहे ना वय. त्याच्यामुळं आजी त्यांनी सांगितलं टप्प्याटप्प्यानं त्यांच्या वयानुसार 1 नंबर 2 नंबर नावं लक्षात राहत नाही. त्याच्यामुळं आणि मी मालकाला सुद्धा सांगितलेलं यांना, मी असं असं म्हणतो, म्हणजे तुमचं तुम्ही हाजरी लावताना ओळखून घ्या. त्याच्यामुळं त्यांना सांगितलं. लई बोलले राव बाईनं मला. मदत करा भावानो, लई मोठी कहाणी आहे. हो का, मला काय यूट्यूबवर व्हायरल होण्यासाठी नाही किंवा काय नाही, मला नुसतं कुणाला तरी दाखवायचं आहे. ज्या परिस्थितीत आपल्याला सोडून गेली आहे ना, ते जी ह्या नशिबानं माझ्या संग खेळ खेळला आहे, त्या नशिबाची कहाणी आपल्याला लिहायची. बाकी काही नाही मला, कुणाला काय नाही, माझ्या स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. त्याच्यामुळं मी लोकांचा विचार काय करणार नाही. लोक हसू द्या, मी हसवायसाठीच करतो. आणि त्याला हसून जर खुशी भेटत असेल तर भेटू द्या माझ्यापासून, मला त्यात काहीसुद्धा नाही. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला आणखी काही सांगेल, पण आता मला कामाला उठावं लागेल दोस्तांनो. लय माझे तुम्हाला सांगून फायदाच नाही का.
आणि जाता जाता एक सांगतो, सबस्क्राईब मात्र स्किप करण्यापेक्षा सबस्क्राईब करून जावा. जर तुम्हाला एका, मी म्हणत नाही माझे व्हिडिओ संदे बघा किंवा तुम्ही ही करा, पण मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला रोज एक 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 टप्प्याटप्प्याने मी सांगत जाईल माझी कहाणी. माझं समजा तुम्ही माझ्याजवळ बोलायसाठी सुद्धा माणसं नाहीत. एकटा आहे, अनाथासारखी जिंदगी आहे आपली.